गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजप नगरसेवकांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला। महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत हातात फलक आणि दोन्ही मृतांचं छायाचित्र घेऊन सभागृहात प्रवेश केला। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गावदेवी मंडईतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। या दुर्घटनेमुळे 2 जणांचा जीव गेला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे। त्या दिवशी जे नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली तो जी 2 आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये जी त्या आगीमध्ये होरपळून त्यांचा जीव गेला। आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे। आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे। आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं, ही परिस्थिती नाही। ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागेल। आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं, कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली, त्याच्यावर मी काय गोष्ट नाही। फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला। म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं कुठं काय घटना घडली, समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली, कशामुळे झाली, अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते। पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप